नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर कोकण रेल्वेमध्ये बंपर वेकन्सीज निघालेल्या आहेत. ज्यांचे 10वी पास आहेत, 12वी पास आहेत, ग्रॅज्युएट आहेत किंवा ITI झालेलं आहे त्यांच्यासाठी या बंपर वेकन्सीज आहेत, सुवर्णसंधी आहे. तर डिटेल माहिती सांगणार आहे की किती वेकन्सीज आहेत, कधीपासून तुम्ही फॉर्म फिल करू शकता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तर डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे जे नोटिफिकेशन आलं होतं ते नोटिफिकेशन आलं होतं 16 ऑगस्ट 2024ला हे नोटिफिकेशन आलं होतं. फॉर्म फिलिंग जी स्टार्ट होणार आहे ती 16 सप्टेंबरपासून फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे. अजून फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली नाही. लास्ट डेट जी आहे फॉर्म फिलिंगची ती आहे 6 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे. डिटेल तुम्ही पाहू शकता. पोस्ट बघू आता कोणकोणत्या पोस्ट आहेत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पोस्ट आहेत. इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर आहे, टेक्निशियन आहे, असिस्टंट लोको पायलट आहे. त्यानंतर सिव्हिलमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर आहे, ट्रॅक मेंटेनन्स आहे, मेकॅनिकलमध्ये टेक्निशियन आहे. त्यानंतर ऑपरेटिंगमध्ये स्टेशन मास्टर आहे, गुड्स ट्रेन मॅनेजर आहे, पॉईंट्समन आहे. सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ESTM आहे. कमर्शियलमध्ये कमर्शियल सुपरवायझर ही पोस्ट आहे. तर आता यांची जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते आपण एंडिंगला त्यांनी ॲनेक्स्चर दिलेलं आहे. त्यामध्ये डिटेल दिलेलं आहे की कोणत्या पोस्टला कोणते एज्युकेशनल क्वालिफिकेशन हवा आहे. 10वी वर्गी पोस्ट आहेत, 12वी पासवरही आहे, ITI वरही आहे, ग्रॅज्युएशनवरही आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं इंजिनिअरिंग क्वालिफाय आहे त्यांनी इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांनी पण अप्लाय करू शकता. त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. त्यामध्ये पे स्केल पाहून घ्या, जबरदस्त पे स्केल आहे. यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनियरची जर सॅलरी बघितली तर तुम्ही 44,900 रुपये आहे. सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकसाठी ही 44,900 आहे. स्टेशन मास्टरसाठी 35,400 आहे. कमर्शियल सुपरवायझर 35,400 आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर 29,200 आहे. टेक्निशियन मेकॅनिकल 19,900 आहे. टेक्निशियन थर्ड ग्रेड इलेक्ट्रिकल 19,900 आहे. ESTM 19,900 आहे. असिस्टंट लोको पायलट 19,900 आहे. पॉईंट्समन 18,000 आहे आणि ट्रॅक मेंटेनर 18,000 आहे. म्हणजे 18,000 सॅलरीपासून इनिशियल पेपासून स्टेशन सेक्शन सिनियर सेक्शन इंजिनियर 44,900 या पे स्केलचे पोस्ट आहेत. यामध्ये तुम्ही डिटेल पाहू शकता. त्याचबरोबर आता एज लिमिट पाहू. एज जी लिमिट आहे ती 18 ते 36 वर्ष ही एज लिमिट आहे. त्याचबरोबर SC/ST कॅन्डिडेट 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBCसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी ही एज रिलॅक्सेशन आहे. तुम्ही पाहू शकता डिटेल यामध्ये. त्यानंतर आता आपण डिटेल बघू की कोण कोण अप्लाय करू शकतं. प्रेफरन्स इन रिक्रुटमेंट हे पूर्ण तिने डिटेल दिलेलं आहे या PDF मध्ये. त्यावर आपण डिटेल व्हिडिओ करणार आहे कवर की प्रेफरन्स इन रिक्रुटमेंट कशा प्रकारचं आहे. त्याचबरोबर व्हर्टिकल रिझर्वेशन दिलेलं आहे त्यांनी. त्याबरोबर त्यांनी जे बाकीचे डिटेल्स आहेत तेही दिलेले आहेत. हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचेही डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर आता डिटेल बघू त्यांनी आणि कोणकोणते पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही ॲनेक्स्चर त्यांनी सांगितलेलं आहे की ॲनेक्स्चर A म्हणून आहे. त्यामध्ये डिटेल त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. हाऊ टू अप्लाय अजून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेलं नाही. 16 सप्टेंबरपासून तुम्ही फॉर्म फिल करू शकता. जी कोकण रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही डिटेल माहिती घेऊनच फॉर्म फिल करा. कारण तिथे दिलेलं आहे त्यांनी की कॅन्डिडेट्स आर अडवाइज टू व्हिजिट ओनली द ऑफिशियल वेबसाईट ऑफ KRCL. कोकण रेल्वेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला भेट दिल्यानंतरच त्यावर डिटेल्स येतील. त्यानंतरच तुम्ही फॉर्म फिल करा असे त्यांनी डिटेल सांगितण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता आपण डिटेल बघू. जे एक्झाम पॅटर्न आहे ते काय आहे हे आपण आता पाहूया. एक्झाम पॅटर्न कशा प्रकारचे आहे. यामध्ये तिने क्वालिफाईंग दिलेले CBT जे आहे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती जे क्वालिफाईंग मार्क्स दिलेले आहेत मिनिमम किती हवे आहेत त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. एक्झाम पॅटर्न दिलेला आहे आणि सिलेबसही दिलेला आहे. प्रत्येक पोस्ट वाईज सिलेबस वेगळा असणार कारण थोडे टेक्निकल पोस्ट आहेत, थोडे जनरल पोस्ट आहेत. त्यामुळे तिने डिटेल प्रत्येक पोस्ट वाईज एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस दिलेला आहे. तर बघू. सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल, सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल यांच्यासाठी जो एक्झाम पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 90 मिनिट्सची एक्झाम असेल. जनरल सायन्स 10, बेसिक मॅथमॅटिक्स 20, जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 20 आणि टेक्निकल ॲबिलिटी 50. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 असतील. 90 मिनिट्स तुमच्याकडे असतील. MCQ असेल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. त्यानंतर तिने टायमिंग ही दिलेलं आहे की देअर विल बी द 2 सेक्शन इन द क्वेश्चन पेपर. सेक्शन A विल बी द 50 मार्क्स अँड त्यामध्ये जनरल सायन्स, बेसिक मॅथमॅटिक्स अँड जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग सिलेबस सेक्शन B 50 मार्क्ससाठी आहे. अशा प्रकारे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सिनियर म्हणजे जे स्टेशन मास्टर आहे, कमर्शियल सुपरवायझर, गुड्स ट्रेन जे आहे त्यांच्यासाठी जे आहे ते ह्या जनरल स्ट्रीम झाल्या. यामध्ये 90 मिनिट्सचा पेपर असेल. त्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन ईच ऑफ 1 मार्क्स फॉर
प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. जनरल सायन्सचे 25, बेसिक मॅथमॅटिक्स अँड ॲप्टिट्यूड 35, जनरल अवेअरनेस अँड रिजनिंग 40, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 अशा प्रकारे दिलेला आहे. त्यानंतर टेक्निशियन, इलेक्ट्रिकल टेक्निशियन, मेकॅनिकल, ESTM ह्या टेक्निकल पोस्ट झाल्या. त्याच्यामध्ये 90 मिनिट्सचा क्वेश्चन पेपर असेल. जनरल सायन्स 15, बेसिक मॅथमॅटिक्स 20, जनरल अवेअरनेस अँड रिजनिंग 25, टेक्निकल ॲबिलिटी 40, 100 क्वेश्चन असतील. त्यानंतर जे आहे पुढचं जे आहे ते असिस्टंट लोको पायलट म्हणजे जी पोस्ट आहे त्याच्यासाठी आहे. त्यामध्ये तसेच आहे. जनरल सायन्स 15, बेसिक मॅथमॅटिक्स 20, जनरल अवेअरनेस अँड रिजनिंग 25 आणि टेक्निकल ॲबिलिटी 40, 100 क्वेश्चन्स अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. बाकीचं त्यांनी जे ट्रॅक मेंटेनन्स अँड पॉईंट्समनसाठीही दिलेलं आहे की बेसिक सायन्सचे 20, बेसिक मॅथमॅटिक्स 30, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर 50 आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 100, 90 मिनिटाचा क्वेश्चन पेपर असेल. सिलेबस डिटेल दिलेला आहे त्यांनी की जनरल सायन्समध्ये प्रत्येक पोस्ट वाईज त्यांनी डिटेल एक्झाम पॅटर्न कशी असेल, त्याचबरोबर डिटेल सिलेबसही दिलेला आहे त्यांनी PDF की जनरल सायन्स काय असेल, त्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्समध्ये कोणकोणते टॉपिक्स असतील, जनरल अवेअरनेस अँड रिजनिंगमध्ये कोणते टॉपिक्स असतील, अशा प्रकारे त्यांनी सर्व काही दिलेलं आहे माहिती. त्यावर ज्यांची टेक्निकल पोस्ट आहे, आता सिव्हिल इंजिनिअरिंग जर असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रीम रिलेटेड जे टेक्निकल आहे त्यांच्या टेक्निकल ॲबिलिटी टेस्ट, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर असेल तर मेकॅनिकल रिलेटेड टेक्निकल ॲबिलिटी टेस्ट. त्यानंतर स्टेशन मास्टर, कमर्शियल सुपरवायझर, गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी दिलेलं आहे. जनरल सायन्स बेसिक कन्सेप्ट ऑफ सायन्स क्लास 10th पर्यंत, बेसिक मॅथमॅटिक्स अँड ॲप्टिट्यूडचे टॉपिक्स दिलेले आहेत, जनरल अवेअरनेस अँड रिजनिंगचेही दिलेले आहेत, त्याचबरोबर डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक पोस्ट वाईज त्यांनी डिटेल सिलेबसही दिलेला आहे. ह्या एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन आहे, नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स आहेत. त्यांनी डिटेल त्याचा फॉर्म्युलाही दिलेला आहे, कशाप्रकारे मार्क्स कॅल्क्युलेट केले जातील. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे. मेलसाठी जी आहे ते 1000 मीटर रनिंग आहे 4 मिनिट्स 15 सेकंदमध्ये आणि फिमेलसाठी 400 मीटर रनिंग आहे 3 मिनिट्स 10 सेकंदमध्ये. त्यानंतर हे मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहेत त्यांनी. फी जी आहे ती आहे 885 रुपये ही ॲप्लिकेशन फी आहे. त्यामध्ये फॉर द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, मायनॉरिटीज ऑर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास अँड PWBD कॅटेगरीज द fee shall be refunded to the candidates duly deducting bank charges as applicable on appearing in the CBT अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मोड्स ऑफ पेमेंट म्हणजे फॉर्म भरताना जे पेमेंट केलं जातं फी असते ती ऑनलाईन फी पेमेंट करू शकता अशा प्रकारे सांगितण्यात आलेलं आहे. बाकीचे ज्या डिटेल्स आहेत तुम्ही पाहून घेऊ शकताय. सर्व काही त्यांनी इन्फॉर्मेशन डिटेलही दिलेली आहे यामध्ये. त्यानंतर आता आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू पोस्ट वाईज काय आहे. सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी जर तुम्ही बघितला तर 4 इयर बॅचलर्स डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री हवा आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सची, किंवा तिने खाली कॉम्बिनेशन ऑफ एनी स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग अशा प्रकारे सांगण्यात आलेलं. टेक्निशियन 3 अँड इलेक्ट्रिकलसाठी मॅट्रिक्युलेशन SSLC प्लस ITI फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी म्हणजे 10वी 12वी प्लस ITI हवं आहे त्यासाठी. त्यानंतर असिस्टंट लोको पायलटसाठी जे आहे तेही त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की मॅट्रिक्युलेशन SSLC प्लस ITI फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट किंवा मॅट्रिक्युलेशन SSC प्लस कोर्स कम्प्लिटेड ॲट अप्रेंटिस किंवा 3 इयर मॅट्रिक्युलेशन SSC प्लस 3 इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री हवा असणार. ट्रॅक मेंटेनर ही जी पोस्ट आहे त्याच्यासाठी 10th पास हे आहे ट्रॅक मेंटेनरसाठी. मेकॅनिकल टेक्निशियन ज्या पोस्ट आहेत त्याला टेक्निकल नॉलेज हवं आहे म्हणून त्यांनी टेक्निकल एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगण्यात आहे. स्टेशन मास्टरसाठी ग्रॅज्युएशन कोणतंही चालतं प्लेन. गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी ग्रॅज्युएशन चालतं आणि पॉइंटमेंटसाठी 10th पास ॲप्लिकेबल आहेत. कमर्शियल सुपरवायझरसाठी ग्रॅज्युएशन लागतं कोणतेही म्हणजे स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल सुपरवायझर ग्रॅज्युएशन आहे. पॉइंट्समनसाठी 10th पास आहे आणि ट्रॅक मेंटेनन्ससाठीही 10th पास चालतं. हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. डिटेल माहिती त्यांनी सांगितलेली आहे. हे डिटेल नोटिफिकेशन आहे. बंपर वेकेन्सीज आहे. सुवर्ण संधी आहे. कोकण रेल्वेमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यानुसार त्यांनी वेगवेगळे पे स्केलही दिलेले आहे. सर्व माहिती दिलेली आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय हवं आहे, त्यानंतर एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, त्यानंतर पूर्ण डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे या व्हिडिओमध्ये की डिटेल माहिती त्यांनी सांगण्यात आलेली आहे PDF तर मी पूर्ण डिटेल माहिती कव्हर केलेली आहे या व्हिडिओमध्ये. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय